हॅलो फ्रेंड्स, आज विज्ञानामधील 6वा प्रकरण द्रव्याचे संघटन बघताना आपल्याला मज्जा येणार आहे. कारण इथे आपण काही घेतोय ॲक्टिव्हिटी, कारण त्याशिवाय हे प्रकरण पूर्ण होणारच नाही. आता बघूयात की 18-19 ला 3 प्रश्न, 19-20 1, 20-21 ला 2 आणि मग कंटिन्यू 1 प्रश्न विचारलाय. एकूण 6 वर्षात 9 प्रश्न विचारलेत. मग हे प्रकरण 1 किंवा 2 गुणांसाठी आहे असं आपण कन्सिडर करून प्रकरण ॲक्टिव्हिटींसाठी शेवटपर्यंत आपण बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्या नेहमीप्रमाणे नोट्स देखील तयार करणार आहोत. आणि जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकला टच करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लगेचच जॉईन व्हा. द्रव्याचे संघटन. आता बघा, द्रव्याचे 3 गटात वर्गीकरण करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग ज्यामध्ये शीतपेय, हवा, सरबत, माती, पाणी, लाकूड, सिमेंट. पण यासाठी निकष आपण काय करूयात, द्रव्याच्या अवस्थांमध्ये स्थायू, द्रव, वायू अशा 3 अवस्था आपण बघतोय. शीतपेय द्रव, हवा वायू, सरबत द्रवमध्ये. द्रव आणि द्रव्य याच्यात फरक आहे. द्रव शब्द मी लिहितो इथे, द्रव. माती स्थायूमध्ये जाणार, पाणी पुन्हा द्रवमध्ये जाणार, लाकूड आणि सिमेंट स्थायूमध्ये जाणार. एकच हवा वायूमध्ये आलं. इथे एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे, पण आपण त्या ॲक्टिव्हिटीपेक्षा पुढच्या आपल्या महत्त्वाच्या गोष्टीकडे जातोय आणि याच्याशी संबंधित आपण ॲक्टिव्हिटी करतोय की स्थायू, द्रव आणि वायू हे 3 पदार्थ बघतोय. तत्पूर्वी थोडीशी आपण इन्फॉर्मेशन बघूयात. आता इथे स्थायू आहे. स्थायूच्या कणांमधील जे अंतर आहे बघा, अगदी जवळ कण आहेत. सगळे कण एकमेकांच्या जवळ आहेत, म्हणजे स्ट्रॉंग बॉन्ड आहे स्थायूमध्ये. द्रव थोडेसे एकमेकांपासून दूर आहेत आणि वायूमध्ये ते तर एकमेकांपासून खूपच दूर आहेत. ओके, सो मग आपण ही जी ॲक्टिव्हिटी बघितली यावरून आपल्याला काय सांगणार आहोत तर बघा, स्थायूमध्ये दृढ आहे, म्हणजे आपण बर्फ बघितला. पाहिजे तसं आपण ज्या भांड्यात ठेवणार आकार येते. त्यानंतर स्थितिस्थापक आहे. ओके, आकारमान कसं आहे, ठराविक आहे. ज्या भांड्यात आपण टाकणार त्या भांड्याचं आकाराचं देखील तसंच आहे. संपीड्यता म्हणजे त्याच्यावर आपण फोर्स ॲप्लाय करून त्यांना कंट्रोलमध्ये अजून आणू शकतोय का, तर ऑलरेडी तो त्यातील जे कण आहेत ते जवळ आहेत, त्यामुळे अजून आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. त्यांच्यामधील अंतरेन्वीय बल म्हणजे एकमेकांमध्ये असलेले जे बल आहे, रेणूंमधील जे बल आहे ते एकदम प्रभावी आहे. आणि कणांमधील अंतर कमीत कमी आहे, म्हणजे अगदी ते एकमेकांच्या जवळ आहेत. आता बघा, द्रवमध्ये, द्रव हा प्रवाही असतो. पाणी जरी घेतलं तरी प्रवाही आहे. आकारमान ज्या भांड्यात टाकलं त्याचं आकारमान येणार. आकार त्याचं अनिश्चित असतं. संपीड्यता खूप, म्हणजे इथे नगण्य म्हणजे खूपच कमी आहे. त्याच्यापेक्षा द्रव आपण थोडंसं कॉम्प्रेस करू शकतोय. आणि अंतरेन्युएबल मध्यम आहे, म्हणजे यातील कण एकमेकांपासून थोडेसे दूर असतात. आणि कणांमधील अंतर कसं आहे, या तिघांशी कम्पेअर केलं की मध्यम आहे. ओके, कळतंय तुम्हाला थोडं. आपण मगाशी जी ॲक्टिव्हिटी बघितली, स्थायू, द्रव आणि वायू. तर वायूमध्ये पुन्हा प्रवाही आहे की वायू, आपण बघा अगरबत्ती लावली तरी धूर हा प्रवाही आहे. आकारमान अनिश्चित आहे, आकार पण अनिश्चित आहे. संपीड्यता उच्च आहे, कारण LPG गॅस आपण बोलतो, LPG या गॅसला कशात कन्वर्ट केलं आहे, द्रवमध्ये केलेलं आहे. ओके, गॅसच्या टाकी जर हलवली तर आपल्याला द्रवसारखा आतमध्ये आवाज येईल. त्यानंतर अंतरेन्युएबल कमी आहे, एकमेकांपासून कण एकदम दूर असतात. अगरबत्ती लावल्यावर बघा धूर सगळीकडे पसरतं. आणि कणांमधील अंतर खूप आहे. तर हा स्थायू, द्रव आणि वायू या तिघांमधील फरक आहे. ॲक्टिव्हिटी आपण चांगली लक्षात ठेवूयात. त्यासाठी हे जे मुद्दे आहेत त्यांचाही आपल्याला थोडा डीपली अभ्यास करायला मिळाला. चला पुढे अजून जातोय आपण. पुढे आपण तक्ता बघतोय. द्रव्याचे नाव, रासायनिक सूत्र, संघटन, द्रव्याचा प्रकार. आता बघा, इथे आपण प्रत्येकाचं रासायनिक सूत्र लिहूयात. पाणी H2O, कार्बनचं C, ऑक्सिजनचं O2, हवा, हवेमध्ये भरपूर घटक त्यामध्ये राहतात. ॲल्युमिनियम Al, पितळ हे मोस्टली
कॉपर आणि झिंक यांचं कॉम्बिनेशन आहे. मग Cu3Zn2 हा पण एक फॉर्म्युला आहे त्याचा, आणि कार्बन डायऑक्साईड CO2. हवा एक मिश्रण आहे ज्यामध्ये भरपूर घटक असतात. मग आता बघा, यामध्ये आपल्याला द्रव्याचा प्रकार सांगायचा आहे. मग द्रव्याचा प्रकार मग आता 3 पैकी कोण येणार? तर पाणी येणार लिक्विडमध्ये, कार्बन येणार सॉलिडमध्ये, स्थायूमध्ये येणार, ऑक्सिजन येणार वायूमध्ये, गॅस लिहिला आपण, पुन्हा हवा येणार गॅसमध्ये, ॲल्युमिनियम येणार सॉलिडमध्ये, पित्तळ येणार सॉलिडमध्ये, कार्बन डायऑक्साईड पुन्हा गॅस येणार. सॉलिड, लिक्विड, गॅस म्हणजे स्थायू, द्रव, वायू असं आपण त्यांचं प्रकार केलेले आहेत. मग आता इथे आपण येतो की द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू हे प्रकार आहेतच, पण त्याच्यासोबत द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगळे आहेत, म्हणजेच द्रव्याचे जे रासायनिक संघटन आहे या निकषानुसार मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असं प्रकार आहे. ओके, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. आता बघा, मी पुन्हा एकदा एक चार्ट तुम्हाला जरा दाखवतोय आपल्या नोट्समधला. भौतिक अवस्था त्याच्यानुसार स्थायू, द्रव, वायू असे वर्गीकरण आहे, आणि त्यांचे रासायनिक संघटन यानुसार मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण हा फरक लक्षात ठेवा. भौतिक अवस्था स्थायू, द्रव, वायू, आणि मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण यानुसार म्हणजे रासायनिक संघटन जर बघितलं आपण की द्रव्य त्याचे लहानात लहान कण यानुसार बघितलं तर मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण आहे. चला आपण पुढे बघतोय. एका मूलद्रव्यातील किंवा एका संयुगातील सर्व लहानात लहान कण म्हणजे अणुरेणू हे एकसारखे असतात. ओके, आपण जर पाणी घेतलं तर पाण्यामधील सर्व जे रेणू आहेत हे एकसारखे आहेत. ओके, पाणी हे एक संयुग झालं. पुढे आपण बघतोय की मूलद्रव्याचं लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. मूलद्रव्याचे लहानात लहान कण एकाच प्रकारचे अणू असतात. येथे आपण बघतोय लोखंडी खिळा. मग हे जे लोखंड आहे हे एक मूलद्रव्य आहे, आयन, आणि यामध्ये थ्रूआउट सगळीकडे लोखंडाचेच रेणू अणू आहेत. ओके, म्हणजे मूलद्रव्याचं लहानात लहान कण मध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. आता बघा, मिश्रण आहे. मिश्रणामध्ये आपण लहानात लहान कण म्हणजेच 2 किंवा अधिक मूलद्रव्य असतील, संयुग असतील, अणुरेणू असतील. मग इथे हवा हे एक मिश्रण आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, आर्गॉन आहे, H2O आहे आणि कार्बन डायऑक्साईड हे प्रमुख घटक रेणू आहेत. पुन्हा रिपीट करूयात आपण. हवेमध्ये काय असते आणि हवा काय एक मिश्रण आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, H2O, कार्बन डायऑक्साईड हे प्रमुख घटक आहे आणि यावर ऑलरेडी एक प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, पित्तळ हे एक संमिश्र आहे आणि ज्यामध्ये तांबे आणि जस्त, कॉपर आणि झिंक हे 2 मूलद्रव्य असतात. तर ब्रांझमध्ये कॉपर आणि कथील हे 2 मूलद्रव्य असतात. Cu, कथील, Sn. ओके, तर आपल्याला इथे मूलद्रव्य म्हणजेच काय, तर एका मूलद्रव्याच्या लहानात लहान कणामध्ये एकच प्रकारचे अणू असतात. ओके, आता सोनं आहे, सोन्यामध्ये थ्रूआउट एकाच प्रकारचे अणू असतात. आपण अजून त्याचं डीपमध्ये डिफरन्स बघूयात म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल. चला, मूलद्रव्य म्हणजे आपण हा एक लोखंडाचा खिळा घेऊयात. त्यानंतर संयुग म्हणून आपण पाणी घेऊयात. ओके, आणि मिश्रण म्हणून आपण एक थोडक्यात फरसाण घेऊयात. फरसाणामध्ये काय आहे तर शेव आहे, डाळ्या म्हणतोय, शेंगदाणे आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट त्याच्यामध्ये आहेत. थोडासा मसाला टाकलेला आहे. आता फरसाण मिश्रण म्हटलं की त्याच्यामध्ये प्रमाण कसेही असू शकतं. तर बघा, पहिल्यांदा आपण नायट्रोजनबद्दल बघतोय, नायट्रोजन रेणू. तर N2 म्हणजे हे मी 2 रेणू तुम्हाला दाखवलेत, हे 2 रेणू एकमेकांना जॉईन आहेत. नायट्रोजन हे झालं मूलद्रव्य.
एकच अणू आहे बघा, एकच अणू आहे. नायट्रोजन डायऑक्साईड NO2 NO2. मग इथे N एक आहे आणि त्याला काय जोडलेलं आहे तर 2 ऑक्सिजन जोडलेले आहेत, 2 ऑक्सिजन जोडलेले आहेत. ओके, पुढे N2 आणि NO2 यांचं मिश्रण, N2 आणि NO2 यांचं मिश्रण. मग बघा हा ऑक्सिजन मी इथे पिंक कलर वापरलेला आहे आणि N साठी आता आपण थोडक्यात काय कन्सिडर करूयात. सध्या ही उदाहरणं बाजूला ठेवूयात, ही उदाहरणं आपल्याला नंतर वापरायची आहेत. तर नायट्रोजन डायऑक्साईड आणि N2 आणि NO2 यांचं जे मिश्रण आहे ते आपण बघतोय. एकाच प्रकारचे अणू आहेत. आता इथे बघा काय झालं, एक संयुग तयार झालेला आहे, हे एक संयुग तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे नायट्रोजन आणि 2 आहेत ऑक्सिजन. आणि N2 NO2 मध्ये कसंही त्यांचं मिक्सचर आहे, कधी N2 एकत्र आलंय, N2 एकत्र आलंय, NO2 आलेलं आहे. ओके, आता बघा ऑक्सिजन रेणू, पुन्हा एक उदाहरण दिलं आपल्याला, तर 2 ऑक्सिजन इथे जोडले गेलेले आहेत. काय केलेत, 2 ऑक्सिजन जोडले गेलेले आहेत. ओके, नायट्रिक ऑक्साईड म्हणजे NO, तर एक ऑक्सिजन आणि एक आहे नायट्रोजन. ओके, एक ऑक्सिजन एक नायट्रोजन आणि सेम N2 आणि O2 यांचे एक मिश्रण आहे. आता बघा मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे मूलद्रव्य स्वतः, एकच घटक पदार्थ आहे. संयुगाचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे संयुग. आता हे आहे H2O. काय आहे हे, H2O. लक्षात ठेवा, H2O पाणी आहे आणि थ्रूआउट आपल्याला पाण्याचेच रेणू बघायला मिळत आहेत. आणि मिश्रणाचे घटक पदार्थ 2 किंवा अधिक मूलद्रव्य वा संयुगे असू शकतात किंवा पदार्थही असू शकतात. आपण फरसाण घेतलंय, त्यामध्ये किती पदार्थ असतील. ओके, मूलद्रव्याचे अणू रेणू एक समान असतात, संयुगाचे पण सर्व रेणू एक समान असतात, पण मिश्रणातील रेणू अणू 2 किंवा अधिक प्रकारचे कितीही प्रकारचे असू शकतात. जरा थोडं मी उदाहरण इथे बदलतोय. फरसाणाऐवजी आपण हवा हे उदाहरण घेऊयात. हवेमध्ये आपण मगाशी बघितलं की काय काय असतं. चला पुढे अजून जातोय. मूलद्रव्याच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडले जातात. संयुगाचं पण तसंच आहे. रेणूतील घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे एकमेकांना रासायनिक बंधाने जोडले जातात. पण मिश्रणामध्ये तसं आहे का, आता समजा आपलं गाव आहे, इथे हवा वेगळी आहे. आपण जर डोंगरावरच्या ठिकाणी गेले तर तिथेही हवा आहे, पण त्याच्या मिश्रणामधील जे पदार्थ आहेत ते वेगळे असतील. म्हणून मिश्रणातील घटक रेणू एकमेकांपासून भिन्न असतात आणि रासायनिक बंधनाने न जोडलेले असतात. आता बघा वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू अणू वेगळे असतात. म्हणजे आता इथे आपण उदाहरण बघतोय, आयनचं वेगळं असेल, सोनं असेल, गोल्डचं वेगळं असेल. तर संयुगातील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठराविक असते. मग आता H2O मधलं H2 आणि O यांचं प्रमाण पाण्यामध्ये ठराविक असणार आहे, फिक्स प्रपोर्शन असणार आहे. मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण आपण बदलू शकतो किंवा ते ऑलरेडी बदललेले असतील. जसं मी मगाशी म्हटलं की हवा आहे, त्यातील प्रमाण आपण बदलू शकतो. आता पुढे संयुगाचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. हायड्रोजन, ऑक्सिजन, पुढे त्याचा रेफरन्स येणारच, हे गुणधर्मापेक्षा वेगळे असतात, लक्षात ठेवा. आणि मिश्रणामध्ये त्याच्या घटक पदार्थांचे गुणधर्म राखले जातात. हवेत ऑक्सिजन किती आहे, नायट्रोजन किती आहे, हे प्रमाण बरोबर दिसणार आहे किंवा ते काढता येणार आहे. ओके, आपण पुढे जाऊयात. आपल्याला अजून डीपमध्ये त्याची माहिती मिळणार आहे. बघा पाणी हे एक संयुग आहे. मगाशी आपण पाण्याचं उदाहरण घेतलं. शुद्ध पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेलं आहे. पाण्यामध्ये हायड्रोजन ऑक्सिजन असतो. तर ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 8:1 आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन 8:1 वजनी प्रमाण आहे. पण बघा ना, हायड्रोजन हा ज्वलनशील आहे
ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो, पण या दोघांमुळे जे पाणी तयार झालेलं आहे ते आग विझायला मदत करतं. म्हणजे हायड्रोजन ऑक्सिजनची जी काही प्रॉपर्टी आहे म्हणजे गुणधर्म आपण म्हणतोय ते पाण्यामध्ये आले का? नाही, ते पाण्यामध्ये नाही. चला, दूध एक मिश्रण त्याच्याबद्दल आपण बघतोय. दूध एक मिश्रण आहे. दुधामध्ये पाणी मेनली कंटेंट राहतं. दुग्ध शर्करा, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे आणखी काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण आहे. पण बघा, दूध आपण म्हटलं पण ते दूध गाईचं आहे, म्हशीचे आहे, तर यामध्ये असणारे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण गाईच्या दुधात 3 ते 5% आणि म्हशीच्या दुधामध्ये 6 ते 9% आहे. असं प्रमाण वेगवेगळं आहे. शिवाय दुधाची गोडी ही त्याच्यातील दुग्ध शर्करेवर अवलंबून असते, ते प्रत्येकामध्ये वेगळं असतं. ओके, तर हे पाणी एक संयुग आहे आणि दूध एक मिश्रण आहे. यावर देखील आपल्याला अनेक प्रश्न तयार करता येतील. पुढे मूलद्रव्यांचे प्रकार आपण ऑलरेडी मूलद्रव्य धातू आणि अधातू प्रकरणांमध्ये डीपली बघितले आहे. तर मूलद्रव्यांचे 3 प्रकार फक्त लक्षात ठेवा: धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आपण ते प्रकरण व्यवस्थित अभ्यासणार आहोत म्हणून इकडे आपल्याला जास्त बघण्याची गरज नाही. पुढे जातोय आपण. आता बघा, बाष्पन पात्र आहे, यात कापूर टाकलेला आहे, स्टँड आहे, बर्नर आहे आणि आग देण्याचं काम चालू आहे. ओके, तर बघा आता इथे चुनखडी, कॅल्शियम ऑक्साईड, धुण्याचा सोडा, मोरचूत, कॉपर सल्फेट, साखर, ग्लुकोज, युरिया हे पदार्थ वापरून वरील कृती करा. चुनखडी फॉर्म्युला चुनखडीचा CaO कॅल्शियम ऑक्साईड. ओके, मोरचूत म्हणजे कॉपर सल्फेट CuSO4. फॉर्म्युले लक्षात ठेवा आणि मोरचूतचा रंग असतो ब्ल्यू, आपण ब्ल्यू पेनने लिहूयात CuSO4. बाकी साखर, ग्लुकोज, युरिया, धुण्याचा सोडा तुम्हाला माहिती आहे. चला, आता काय होणार यामध्ये? आता कापूरला उष्णता द्यायची, चुनखडी, धुण्याचा सोडा, मोरचूत या सगळ्यांना आपल्याला उष्णता द्यायची. हां, तर बघा, उष्णता देत असताना ऑक्सिजन बरोबर संयोग होऊन काही वायुरूप पदार्थ तयार होतात. ओके, ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि काही वायू पदार्थ तयार होतात. ज्वलन पूर्ण न झाल्यास खाली अवशेषावरून काळ्या रंगाचा कार्बन राहतो आणि ज्या पदार्थांमध्ये कार्बन राहतो यांना सेंद्रिय संयुगे म्हणतात. कार्बनवाला सेंद्रिय संयुग. ओके, आणि काय? कर्बोदके आहेत, प्रथिने आहेत आणि हायड्रोजन आहेत. तर ही सेंद्रिय संयुगे आहेत. पण यामध्ये असं कोण आहे की ज्याला उष्णता दिल्यानंतर कार्बन शिल्लक राहणार आहे? तर आपल्याला ऑलरेडी रेडीमेड उत्तरं मिळालेली आहेत. कापूर आहे, साखर आहे, ग्लुकोज आहे, युरिया आहे. यांच्यावर जर आपण प्रयोग करून बघितला आणि यांना जर आपण उष्णता दिली तर कार्बन शिल्लक राहील, म्हणून यांना सेंद्रिय संयुगे म्हणतात. पण ज्या संयुगांची तीव्र उष्णता दिल्यावर अपघटन होऊन मागे अवशेष उरतो ती असेंद्रिय संयुगे. ओके, आणि असेंद्रिय संयुगांनाच अकार्बनी संयुगे म्हणतात. काय म्हटलं की उष्णता दिल्यावर त्याचे अपघटन होते आणि मागे अवशेष उरतो म्हणजे काहीतरी शिल्लक राहतं, ती असेंद्रिय संयुगे. कार्बन सोडून दुसरं मटेरियल शिल्लक राहतं. मग यात कोण आलं? मगाचे मोरचूत आलं, चुनखडी आले. ओके, आणि मीठ आहे, सोडा आहे. तर ही काही गंज आहे, ही उदाहरणं त्याची आहेत की जी अकार्बनी आहेत. अकार्बनी. अजून एक प्रकार आहे त्याच्यामध्ये, तो म्हणजे जटिल संयुगे. आणि यामध्ये काय राहतं की अनेक रेणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते. अनेक अणूंनी तयार झालेली जटिल संरचना असते. पण यामध्ये मग कोण येणार? मॅग्नेशियमचा समावेश असलेले क्लोरोफिल असेल, लोहाचा समावेश असलेलं हिमोग्लोबिन, कोबाल्टचा समावेश असलेलं सायनोकोबाल्मिन म्हणजे जीवनसत्व B12. ही जटिल संयुगांची काही उदाहरणं आहेत. याच्या जोड्या लावा पण आपण बघून ठेवूयात. पुन्हा मॅग्नेशियम क्लोरोफिल, लोह हिमोग्लोबिन आणि कोबाल्ट सायनोकोबाल्मिन
म्हणजे जीवनसत्व B12. ओके, कळलं. संयुगांचे 3 प्रकार आपल्याला इथे बघायला मिळालं. एक म्हणजे कार्बनी संयुग, जाळल्यानंतर कार्बन राहणार शिल्लक. दुसरं कार्बनी संयुगाला सेंद्रिय संयुग म्हणणार. दुसरं अकार्बनी म्हणजे असेंद्रिय संयुग, जाळल्यानंतर त्याला उष्णता दिल्यानंतर अपघटन होऊन मागे काहीतरी अवशेष शिल्लक राहणार. आणि तिसरं अणूंची जटिल संरचना असेल त्याला आपण जटिल संयुगे म्हणणार, ज्यामध्ये क्लोरोफिल, हिमोग्लोबिन आणि सायनोकोबाल्मिन म्हणजे जीवनसत्व B12 बघायला मिळालं. आता पुढे आपण बघतोय मिश्रणांचे प्रकार. तर एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणतात. एकसारखे संघटन त्याला प्रावस्था म्हणतात. पाणी तर पाणी, प्रावस्था, एकच प्रावस्था. ओके, आणि जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असेल त्याला समांगी मिश्रण म्हणतात. आणि जेव्हा मिश्रणातील घटक 2 किंवा अधिक प्रावस्थांमध्ये विभागलेले असेल तेव्हा त्याला विषमांगी म्हणणार. आता बघा, समांगी आणि विषमांगी हे एक झालं. समांगी याच्यामध्ये आपण मीठ टाकले समजा, तर हे समांगी मिश्रण झालं, पाणी आणि मीठ. ओके, विषमांगीमध्ये जर यामध्येच आपण लाकडाचा भुसा टाकला तर तो विरघळेल का? नाही. मग त्याच्यामध्ये किती प्रावस्था आल्या? 2 प्रावस्था झाल्या, म्हणून ते विषमांगी मिश्रण असेल. आपण व्यवस्थित लक्षात ठेवूया. इथे एक नेहमी लक्षात ठेवा असं आहे, पण त्याचा रेफरन्स पुढे देखील दिलेला आहे, फक्त आपण जस्ट बघूयात. एका स्थायूचे एकत्रित असलेले सर्व कण मिळून एकच प्रावस्था होते. दगडांचा ढीग असेल. द्रवरूप पदार्थ, त्यात विरघळलेले सर्व द्रावणीय पदार्थ मिळून एकच प्रावस्था होते. समुद्राचे पाणी, त्यात इतर सर्व पाणी मिक्स झालेले असतात, म्हणून एकच प्रावस्था. एका द्रवाच्या किंवा एकत्रित असलेल्या सर्व थेंबांची मिळून एकच प्रावस्था होते. पावसाचे थेंब. एकाच पात्रात किंवा एकत्र असलेल्या परंतु एकमेकात न मिसळलेल्या द्रवाच्या प्रावस्था स्वतंत्र असतात. म्हणजे पाणी आणि तेल जर आपण घेतलं आणि किती मिक्स करण्याचा प्रयत्न केला तरी तेल आणि पाणी हे वेगळं दिसणार आहेत, म्हणून या स्वतंत्र प्रावस्था झाल्या. आणि एकत्रित असलेल्या सर्व वायुरूप पदार्थांची मिळून एकच प्रावस्था होते, म्हणजे हवा. हवेमध्ये सगळे घटक आहेत, पण ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही आणि आपण त्याला एकत्रितरित्या हवा म्हणणार आहोत. ओके, याचं डिटेल आपण पुढे बघतोय. आता बघा, द्रावण आहे. द्रावण 2 किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला द्रावण म्हणतात. मगाशी मी मिठाचं सोल्युशन दाखवलं तुम्हाला. ओके, काय दाखवलं? मीठ आणि पाणी यांचं एक द्रावण दाखवलं, पण ते कम्प्लीट मिक्स झालेलं आहे. तर द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला द्रावक म्हणतात. जो घटक पदार्थ सर्वाधिक असेल त्याला द्रावक म्हणतात. आणि द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्याला द्राव्य म्हणतात. पुन्हा मी रिटर्न जातोय. बघा, पाणी आहे तो काय झाला? द्रावक झाला. आणि यात जो मीठ टाकलेला आहे, मीठ, तो काय झालं? द्राव्य झालं, ज्याचं प्रमाण कमी आहे ते. ओके, पुढे द्राव्य द्रावकात मिसळून द्रावण बनण्याची प्रक्रिया म्हणजे विरघळणे असं आपण म्हणतो. मग बघा, समुद्राचे पाणी, पाण्यात विरघळलेला मोरचूत, पाण्यात विरघळलेले मीठ, साखरेचा पाक ही द्रावणे द्रवामध्ये स्थायू या प्रकारची आहेत. ते जरी द्रावण असलं तरी द्रवामध्ये स्थायू आहे. ओके, जसं लिंबू सरबत बनवताना आपण काय केलं? पाण्यामध्ये साखर टाकली, मग द्रवामध्ये साखर म्हणजे द्रवामध्ये स्थायू आलं. आता पुढचं आपण बघतोय, द्रवामध्ये द्रव. बघा, आता यामध्ये उदाहरण व्हिनेगर. व्हिनेगर म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं द्रावण आहे, त्याच्यात पाणी मिक्स आहे समजा. विरल सल्फ्युरिक आम्ल आहे. सल्फ्युरिक आम्लामध्ये देखील कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक आम्लात पाणी मिक्स आहे, म्हणजे द्रवामध्ये द्रव आलं. वायूमध्ये वायू आलं, हवा आली, म्हणजे जसं वायूमध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड, असे अनेकचं मिश्रण आहे हवा. स्थायूमध्ये स्थायू आलं. पितळ, पोलाद, स्टेनलेस स्टील अशी संमिश्र आहे. तुम्हाला संमिश्र माहिती की ज्यामध्ये धातू अधातू मिक्स असतात सगळे. द्रवामध्ये वायू, क्लोरीनयुक्त पाणी, हायड्रोक्लोरिक आम्ल. ओके, क्लोरीनयुक्त पाणी आणि हायड्रोक्लोरिक आम्ल हे पण द्रवामध्ये वायूचे एक उदाहरण आहे. तर द्रावक काय असतात? पारदर्शक द्रव असल्यास द्रावणसुद्धा पारदर्शक असते. द्रावक जर पारदर्शक असेल तर द्रावणसुद्धा पारदर्शक असते.
तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथे प्रश्न काय विचारले जाऊ शकतात. तर ही जी उदाहरणं आहेत ना, हे उदाहरणं इथे मेन आहेत की उदाहरणांमध्ये आपल्याला स्थायूमध्ये स्थायूचं उदाहरण, द्रवामध्ये द्रवचं उदाहरण, वायूमध्ये वायूचं उदाहरण, खालीलपैकी कोणतं उदाहरण नाही, कोणतं उदाहरण आहे, अशा प्रकारची उदाहरणं विचारली जातील. चला पुढे बघतो आपण कलील. आता पुन्हा मी जरा थोडं रिपीट करतोय. पहिलं झालं द्रावण, द्रावणमध्ये द्रावक आणि द्राव्य या दोन गोष्टी लक्षात ठेवा. पुढचं सोल्युशन आहे कलील. कलील म्हणजे काय आहे की विषमांगी मिश्रण आहे आणि पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेल्या स्थितीत असतात आणि या कणांचा व्यास 10⁻⁵ मीटर इतके आहे. थोडक्यात काय, विषमांगी मिश्रणाला कलील म्हणतात. दुधाचं उदाहरण, त्याच्यात अनेक प्रावस्थांमध्ये सूक्ष्म कण असतात आणि ते सगळे विखुरलेले असतात. आता ते विखुरलेले आहेत की नाहीत यासाठी आपल्याला एक छोटीशी नंतर ॲक्टिव्हिटी बघायची आहे, स्कॅटरिंगची. स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचे नंतर. ओके, आता दूध एक काय आहे, कलील आहे आणि पाणी मेन सोर्स आहे त्यात प्रथिने आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत इत्यादी आणि अजून काही स्थायूकण आहेत आणि याचा व्यास किती असतो, 10⁻⁵ मीटर असतो. ओके, आता यामध्ये कलीलमध्ये अजून असतं की वायूमध्ये स्थायू, उदाहरण धूर, आणि वायूमध्ये द्रव म्हणजे धुके आणि ढग. धुक्यांमध्ये काय राहतं, बाष्प असतं ना, आपण ड्रॉपलेट्स असतात, स्मॉल ड्रॉपलेट्स पाण्याचे असतात. वायूंमध्ये स्थायू, धुरामध्ये काय असतात माहिती आहे तुम्हाला की काही कण असतात जे आपल्याला डोळ्यांना त्रासदायक असतात. ओके, तर असं बारीक सगळ्यांची आपल्याला उदाहरणं वेगळ्या पानावर नोट करायची आहेत. इथे जर थोडी गर्दी झाली असेल तर वेगळ्या पानावर नोट करून घ्या. पुढील प्रकार आपण बघतोय निलंबन. निलंबनमध्ये द्रव आणि स्थायू यांचं विषमांगी मिश्रण असतं आणि त्यातील स्थायू कणांचा व्यास 10⁻⁴ मीटर पेक्षा जास्त असतं. कलीलमध्ये किती आहे, 10⁻⁵ मीटर पेक्षा जास्त. ओके, तर आपण कलील आणि निलंबन बघितलं. तर द्रव आणि स्थायूचं जर उदाहरण सांगायचं झालं तर त्यामध्ये समजा पाण्यामध्ये माती मिक्स असेल तर ते एक चांगलं उदाहरण होईल त्याचं. ओके, आणि हे सगळं आपल्याला गालन कागद फिल्टर पेपर म्हणतोय याच्यावर स्थायूकण किती आहेत ते कळून जातील. ओके, चला आपण पुढे कृती बघतोय. पहिल्या बाष्पन पात्रात 7 ग्रॅम लोहकीस घ्या म्हणजे आयन घ्या. दुसऱ्यामध्ये 4 ग्रॅम गंधक घ्या म्हणजे सल्फर घ्या. ओके, आयन आणि सल्फर 7 आणि 4 ग्रॅम घेतलं. चला आपण एक कृती बघतोय. बाष्पन पात्रात लोहकीस व गंधक मिसळले, दोन्ही एकत्र घेतलं. लोखंडाचा चुरा आणि गंधक. लोखंडाचा चुरा कुठल्या कलरचा, साधारणतः ब्लॅक कलरचा असेल, ब्लॅक कलरचा, आणि सल्फर आहे येलो कलरचा म्हणजे पिवळ्या रंगाचा. ओके, तर गंधक मिसळल्यानंतर द्रव्याचा रंग कोणता असेल, तर नुसतं मिसळल्यानंतर ब्लॅक येलो आपल्याला दोन्ही दिसणार आहे. ब्लॅक अँड येलो कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळेल. आता नालाकृती चुंबक जर याच्यावर घेतलं तर यातलं जे लोखंडाचा चुरा आहे तो सहजपणे नालाकृती चुंबकाला जोडला जाईल म्हणजे आकर्षित होईल. ओके, नालाकृती चुंबकाचा वापर होईल. चला पुढे आपल्याला सांगितले बाष्पन पात्रात लोहकीस व गंधक एकत्र तापवले. तर तापवल्यानंतर FeS म्हणजे आयन सल्फाइडच तयार होईल. म्हणजे आता इथे बघा, आयन सल्फाइडमध्ये जो काळ्या रंगाचा लोखंड आहे, लोखंडाचा रंग आहे तोही गायब होईल आणि पिवळ्या रंगाचा सल्फर आहे तोही नाहीसा होईल. शिवाय नालाकृती चुंबकाचा परिणाम त्याच्यावर होणार नाही कारण त्याच्यात मॅग्नेटिझम राहीलच नाही. कोणामध्ये, लोखंडामध्ये. तापवल्यामुळे गंधकाबरोबर त्याचा एक संयोग झाला. हे नेमकं होतं संयुगामध्ये. कोणात होतं, संयुगात. काय झालं पुन्हा एकदा रिपीट करतोय. लोहकीस व गंधक हे मिसळलंय फक्तशी, त्यामुळे दोघांची प्रॉपर्टी आपल्याला नवीन पदार्थ तयार झालाय तरी बघायला मिळतं. पण ते जर तापवलं म्हणजे त्याच्यात रासायनिक अभिक्रिया होते तर लोखंडाचं आणि मॅग्नेट म्हणजे चुंबक यांचा परिणाम होत नाही.
कोणामध्ये? आयर्न सल्फाईडमध्ये. ओके, म्हणजे त्यांची प्रॉपर्टी मूळ पदार्थ आणि नवीन पदार्थ हे संयुगांमध्ये वेगळे राहते. चला पुढे रेणुसूत्र आणि संयुजा हा मुद्दा बघूयात. रेणुसूत्र संयुजा सोप्पा पार्ट आहे. पाणी रेणुसूत्र आहे H2O आणि मूलद्रव्य H आणि O आहे आणि घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या 2 आणि 1 आहे. ते कशावरून ठरवलं आहे? तुम्हाला दिसतंय. हायड्रोजन किती आहेत? 2 आहेत आणि ऑक्सिजन किती आहे? 1 आहे. चला इथे मी H आणि Cl लिहितोय. H किती आहे? 1 आहे. Cl 1 आहे. कार्बन आणि हायड्रोजन लिहितोय. कार्बन 4 आहे आणि कार्बन 1 आहे आणि हायड्रोजन 4 आहे. त्यानंतर मॅग्नेशियम आणि क्लोरीन. मॅग्नेशियम 1 आहे आणि क्लोरीन 2 आहे. लिहिलं? चला याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. वैज्ञानिकांनी 18व्या व 19व्या शतकात संयुगांच्या संघटनासंदर्भात अनेक प्रयोग केले आणि हायड्रोजन हा सर्वात हलक्या मूलद्रव्याची संयुजा 1 आहे असे मानून वैज्ञानिकांनी इतर मूलद्रव्याच्या संयुजा ठरवल्या. कोणाला प्रमाण मानून मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे अशी गृहीत धरली तर त्याचं उत्तर हायड्रोजन राहील. इथे आपण मायक्रो स्टडी करतोय. हां, लक्षात ठेवा कोणामध्ये कोणत्या रेणुसूत्रामध्ये किती अणू आहेत ते आपण बघतोय. पुन्हा अजून पुढे एक मस्तपैकी चार्ट बघतोय आपण. इथे घटक मूलद्रव्य आहे HCl, H आणि इथे Cl आहे. H ची संयुजा 1 आहे. सगळीकडे H ची संयुजा 1 आहे. बरं, हे सगळे कंपाऊंड्स व्यवस्थित लक्षात ठेवा हां, कारण याच्यावर देखील एक प्रश्न विचारले आहे. खालीलपैकी कोणतं संयुग नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडची यादी दिली होती, म्हणजे संयुगांची यादी दिली होती. आपण पटकन चार्ट प्रिपेअर करूयात. हायड्रोजन 1 आहे आणि एक्सने H बरोबर तयार केलेल्या एकूण बंधांची संख्या, एक्सने H बरोबर तयार केलेल्या बंधांची संख्या ती आपण इकडेही बघू शकतोय. ओके, तर हायड्रोजन किती इथे 2 आहे. इथे पुन्हा हायड्रोजन किती आहे? 2 आहे. हायड्रोजन किती आहे? 3 आहे. हायड्रोजन किती आहे? 1 आहे. हायड्रोजन 1 आहे. हायड्रोजन 1 आहे. हायड्रोजन किती आहे? 4 आहे. ओके, आता मूलद्रव्य सगळे HHच असणार आहे तिथे. H प्रत्येकामध्ये, कारण H आहेच. इथे आहे S, इथे आहे N, SN, इथे आहे Br, इथे आहे आयोडाईड, इथे आहे सोडियम आणि इथे आहे कार्बन. ओके, आता आपल्याला विचारले एक्सची संयुजा किती. लगेच आपल्याला उत्तर मिळते. इथे क्लोरीनची संयुजा 1 आहे, ऑक्सिजनची 2 आहे, सल्फरची 2 आहे, नायट्रोजनची 3 आहे, ब्रोमीनची 1 आहे, आयोडीन सोडियम यांची प्रत्येकी 1 आहे, कार्बनची 4 आहे. अरे, या संयुजा परफेक्टच आहेत. म्हणजे इथे रेणुसूत्रांवरून संयुजा कशी काढायची याचा फॉर्म्युला आपल्याला बघायला मिळतोय. इथे संयुजा या ज्या दिसतात त्याच येणार आहेत. ओके, चला पुढे आपण संयुजाचा फॉर्म्युला बघूयात, कसं तयार करायची संयुजा. इथे बघा CO म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन आहेत. कार्बनची संयुजा किती आहे? 4 आहे. ऑक्सिजनची किती आहे? 2 आहे. मग इथे क्रॉस झाला म्हणजे तिरकस आपण गुणूयात त्याला. 2 कोणाकडे जाणार? तर C कडे जाणार आणि O कडे कोण येणार? 4 येणार, म्हणजे C2O4. यांना आपल्याला प्रमाणात आणायचं आहे. प्रमाणात आणायचे म्हणून याला काय करूयात आपण? 2ने भागूयात. मग CO2 हे संयुग आहे, C2O4 हे संयुग नाही. मग CO2 हे आपल्याला संयुग मिळालं. मग काय झालं इथे? संयुजावरून आपण मूलद्रव्याचं रेणुसूत्र तयार केलं. सेम आपल्याला इकडे तसंच तयार करायचं आहे. कार्बन किती आहे? 4 आहे. हायड्रोजन किती आहे? 1 आहे. मग बघा इथे N1 आहे, H3 आहे. मग आपण त्या प्रमाणात N1 आणि H3 लिहिलं, झाला NH3. सेम Fe2S2 आणि 2 आपण कॅन्सल केलं, आपल्याला मिळालं FeS. त्यानंतर C2 आणि O4, C2O4 लिहिलं आणि 2ने डिव्हाइड केलं, आपल्याला मिळालं CO2. मित्रांनो, इथे काय केलं आपण? संयुजा आपल्याला दिल्या होत्या आणि संयुजावरून रेणुसूत्र आपण तयार केलं. आणि आधी काय केलं आपण?
रेणुसूत्र दिले होते आणि रेणुसूत्रांवरून संयोजा तयार केला. अगदी सोपा धडा आहे. डेफिनेटली आपल्याला यावर कुठलाही प्रश्न विचारला तरी 1 किंवा 2 गुणांच्या प्रश्नांमध्ये आपण नक्कीच गुण मिळवणार.